अमोल भारती आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सहर्ष स्वागत करतो। काटोल नगरीचा इतिहास हा अतिशय जुना इतिहास आहे आणि या इतिहासाचा एक महत्त्वाचा पुरुषोत्तम महाराजांचे मंदिर आणि या मंदिराचा संपूर्ण जो इतिहास आहे तो याच संस्थांचे जे पदाधिकारी आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। महाराज की जय। पुरुषोत्तम महाराजांविषयी सांगायचं झाल्यास नागपूरचे म्हणजे जुनं नाव फणींद्रपूर, रामभट जडी आणि त्यांचं काटोलच्या माईकन्या जानकी माता कुकडे घराण्यातील यांच्याशी विवाह झाला। रामभट जडी हे नागपूरचे भोसल्यांचे आश्रित होते आणि त्यांच्या पोटी शके 1662 कार्तिक वद्य चतुर्थी शके 1662 म्हणजेच इसवी सन 1740 मध्ये महाराजांचा जन्म झाला। महाराजांचा जन्म झाला, लहानपणापासूनच त्यांना भजनाचं वेड होतं। गुरुगृही ते गेले दशपुत्र यांच्याकडे, तिथे त्यांचं शिक्षणात मन लागत नव्हतं। त्यांना छडीने मार देऊन महाराजांना दशपुत्र गुरुजींनी वेद म्हणायला लावले आणि त्यांनी ते ऋग्वेद मुखपाठ बोलला गेला। त्यानंतर ते नागपूरचं जे राजा बाक्षाचा मारुती आहे तिथे लहानपणी जाऊन दगडाचे टाळ घेऊन तिथे भजन करायचे। त्यानंतर त्यांचं लग्न करण्यात आलं, परंतु त्यांनी सांगून सुद्धा घरच्या लोकांनी ऐकलं नाही आणि 6 महिन्याच्या आतच त्यांच्या पत्नी लक्ष्मी या मरण पावल्या। त्यानंतर ते आईसोबत आणि आपल्या वडिलांसोबत आपल्या मामांकडे म्हणजे काटोलला कुकडे घराण्यात विष्णुपंत नावांचे जे संत होते त्यांच्याकडे आले आणि तिथूनच त्यांनी आपलं कार्य सुरू केलं। त्यांच्या जीवनात त्यांनी अनेक चमत्कार केले, कारण चमत्काराशिवाय नमस्कार नसतो। त्यांनी चमत्कार केले। आजही आपण त्यांच्या समाधीला जर मनोभावे प्रार्थना करून शरण गेलो तर आपली मनोकामना पूर्ण होते, ही मला खात्री आहे। आपले कार्य आटपून महाराजांनी वैशाख शुद्ध नवमी शके 1742 म्हणजेच इसवी सन 1820 या दिवशी आपली समाधी घेऊन आपलं जीवन कार्य संपवलं आणि सांगितलं की मी गेलो नाही, मी इथेच आहे, निरंतर आहे। तुम्ही मला जेव्हा जेव्हा हाक माराल मी येईल। जय पुरुषोत्तम। हा जो कार्तिक महिन्यामध्ये असलेला जो उत्सव आहे या उत्सवाची एकंदरीत माहिती मी आदरणीय श्री साहेबांना विनंती करतो की त्यांनी या उत्सवादरम्यान कोणत्या कोणत्या इथे ऍक्टिव्हिटीज होतात, बालसंस्कार शिबिर होते किंवा या उत्सवाचा नेमका उद्देश काय आहे आणि हे या उत्सवाचं 204वं वर्ष आहे। तर जाणून घेऊया आदरणीय श्री तुपकर साहेब यांच्याकडून की या उत्सवाच्या बद्दल संपूर्ण माहिती। श्री स्वामी पुरुषोत्तम महाराज की जय। आताच आम्ही ज्यांना आदरणीय म्हणून स्थान दिलेलं आहे असे आमचे बाबाभाऊ गाडगे उर्फ अरुणराव गाडगे यांनी महाराजाबद्दलची संपूर्ण माहिती दिली आणि आम्ही जेव्हा लहानपणापासनं जेव्हा इथे राहिलो तेव्हा आम्हाला याच लोकांनी महाराजांबद्दल सांगितलं आणि त्यांनी जे जे सांगितलं त्याचा मला पूर्ण अनुभव आलेला आहे की महाराजांच्या संजीवन समाधीतनं जे वेव्ज निघतात त्या वेव्ज मधनं
आपण मनोभावे जर सत्याकरता काही मागितलेलं आहे तर महाराजांनी ते सगळं या भागातील लोकांना दिलेलं आहे. काही उदाहरणं आहेत, पण ते काही वैयक्तिक उदाहरणं असल्यामुळे सार्वजनिक करणार नाही. पण या श्रद्धेय महाराजांच्या आठवणी तशाच राहाव्या, निरंतर राहाव्या व या काटोलमधील संपूर्ण जनतेला त्यांचा आशीर्वाद अविरत राहावा म्हणून इथे कोजागिरीच्या दुसऱ्या दिवशीपासून 1 महिना संगीतमय काकड आरती होती. आणि त्या काकड आरतीतनं जे आम्हाला ऊर्जा मिळते ती ऊर्जा, महिन्याभराची ऊर्जा ही आम्हाला वर्षभर पुरते. म्हणून त्या काटोलकर जनतेला या निमित्ताने मी विनंती करेल की या काकड आरतीत आपण सर्व लोकांनी सुद्धा दरवेळी सहभागी व्हावं आणि स्वतःचं चांगलं करून घ्यावं ही विनंती मी या निमित्ताने करतो. काकड आरती झाल्यानंतर महाराजांचा उत्सव सुरू होतो आणि त्या 5 दिवसात सर्वात पहिल्यांदा महाराजांची पालखी ही स्नानाकरिता निघते. ती जाते सरस्वती कुंडावर. सरस्वती कुंडावर जाताना भक्तगण त्या पालखीची पूजा करतात आणि पूजा करून त्या स्वतःच्या हृदयातलं जे आपलेपण आहे ते पालखीच्या निमित्ताने महाराजांच्या मुकुटात जातं. आणि ते आल्यानंतर महाराजांची मुकुट इथे स्थानापन्न होते समाधीच्या वरती. आणि तेव्हापासनं जी आनंदमय वातावरण या काटोलमध्ये राहतं ते अत्यंत निर्मळ आणि आनंदी असतं. आणि आम्ही मुद्दाम या काटोलमधील सर्व जनतेकडनं वर्गणी मागतो. आमचा उद्देश वर्गणी गोळा करणे नसून प्रत्येक व्यक्तीचा सहभाग या निमित्ताने महाराजांच्या चरणी व्हावा. त्या सहभागातनं महाराजांचा आशीर्वाद हा प्रत्येक घराघरामध्ये व्हावा हा एकमेव उद्देश आहे. आम्ही कुठल्याही व्यक्तीला वर्गणी करता आग्रह करत नाही. त्यांनी जेवढी दिली तेवढी प्रांजळपणे घेतो आणि प्रांजळपणे घेऊन हा उत्सव अत्यंत उत्साहाने भक्तगण सगळं दान देतात. अन्नाकरता भाजी सुद्धा फ्रीमध्ये देतात. असा हा उत्सव सर्वांच्या सहकार्याने फार आनंदाने होतो. आणि बाबाभाऊंनी सांगितलं कार्तिक पद्य चतुर्थीला महाराजांच्या जयंतीचा सर्वात मोठा उत्सव होतो. बाहेर गावच्या दिंड्या येतात. ढोक महाराज हे अत्यंत जिव्हाळ्याने निस्वार्थपणे कुठलंही न घेता इथे कीर्तनाची सेवा देतात. बाकीचे सगळे सेवा देतात. आणि या मंदिराच्या माध्यमातनं आम्ही समाजसेवा, बाल संस्कार शिबिर, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि कोरोनाच्या काळात महाराजांच्या आश्रयाने आम्ही पूर्ण कोरोना काळात या काटोलमधील जनतेला सेवा दिली, अन्नदान केलं. आणि आता कोरोना काळात आम्ही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेतले. आता तेच कॉन्सन्ट्रेटर सोबत सेवा म्हणून बेड आमच्या इकडनं जातात, काठ्या जातात. आता हळूहळू आमची संस्था खूप मोठी नसल्या कारणाने आम्ही हळूहळू त्यात वाढ करत आहोत. यावर्षी आमची काही व्हीलचेअर घ्यायची इच्छा आहे. ती व्हीलचेअर सुद्धा आता गरीब लोकांना विकत घ्यायला पैसे नसतात म्हणून या सेवेतनं त्यांची आरोग्य चांगलं तात्काळ होण्याच्या दृष्टीने आमची पुढील वाटचाल आहे. आणि या निमित्ताने मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की महाराजांचा कृपा प्रसाद आशीर्वाद या काटोलकर जनतेला सदैव मिळत राहावा आणि आम्हा भक्तगणांवर सर्वांवर त्यांचा आशीर्वाद राहावा. निरोगी सगळे भक्तगण सर्व काटोलकर राहावे आणि त्यांची सेवा करण्याची संधी ही वर्षानुवर्षे महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला मिळावी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. पुरुषोत्तम महाराजांच्या उत्सवाच्या निमित्ताने आमचा मानस फक्त पूजा अर्चा ही नसून हा समाज घडावा. या समाज घडल्यानंतर या समाजाला घडलेल्या समाजातून काहीतरी चांगलं मिळावं हा आमचा प्रथम उद्देश आहे.
त्यानिमित्ताने आम्ही बाल संस्कार शिबिर घेत असतो. त्या बाल संस्कार शिबिरात दरवर्षी लहान मुलं संस्कार घेतात आणि तेच संस्कार आम्हाला लहानपणापासून आमच्या वयोवृद्धाकडनं मिळाले आणि आम्ही घडलो. तसेच लोक या काटोल नगरीत घडावे या उद्देशाने आम्ही पुढची वाटचाल करत असतो. या निमित्ताने आपल्याला सांगितलंच आहे की आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर असे कार्य सुरू असतात. 10 ते 15 वर्षापासून सगळे सेवक या निमित्ताने महिनाभर सेवा देतात आणि सेवा देऊन ते सुद्धा भविष्याकरता घडावे आणि भविष्यात महाराजांचा उत्सव आणि समाजाची सेवा ही अशाच पद्धतीनं त्यांच्याकडून सुद्धा संस्कारित व्हावे ते त्या निमित्ताने आमचं अत्यंत प्रयत्न असतो आणि लहान मुलं सुद्धा अत्यंत हिरिरीने या उत्सवात आपलं सहकार्य करत असतात. म्हणून हे समाजाची सेवा, समाज घडावा या दृष्टीने आमचे पाऊल असतो. पुरुषोत्तम महाराज की जय. ये लवकर ओवी ये लवकर अरे त्या पोरींना ना समोर लवकर.
श्री समर्थ स्वामी पुरुषोत्तम महाराज की जय. महाराजांचा चमत्कार असं सांगायचं म्हणजे असं की कार्तिक चतुर्थीच्या दिवशी, जन्मोत्सवाच्या दिवशी महाराजाच्या मुकुट पादुकेची मिरवणूक निघत असते आणि भव्य दिव्य असा मोठा सोहळा होत असतो. बाहेरगावची दिंडी या ठिकाणी फार उत्साहाने हाजरी देतात आणि गावातून मिरवणूक काढल्यानंतर, पूजा अर्चा झाल्यानंतर सायंकाळच्या वेळीस महाराजांच्या मंदिरामध्ये आंघोळीचा कार्यक्रम, महाराजांच्या पादुकेची मुकुटीची आंघोळ करण्यात येते आणि त्या आंघोळीच्या पाण्याने आंघोळ केल्या जो व्याधी ज्याला असेल कोणती व्याधी सर्व संपूर्ण दुःख हरण होते आंघोळ केल्याने, त्या महाराजांच्या तीर्थाने. असा चमत्कार त्या मंदिरामध्ये सर्वांनी पाहिलेला आहे, बघितलेला आहे. आम्ही लहानपणापासून पाहत आहे आणि मोठा सोहळा होत असतो. त्यानंतर महाआरती, महापूजा आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आणि शेजारती दुसऱ्या दिवशी पंचमीला होऊन महाराजांच्या उत्सवाची सांगता होत असते. तरी मी महाराजांचा भक्त विवेक सुधाकरराव धिरडे या निमित्तानं या यूट्यूब चॅनलवर आमच्या मंडळातील पदाधिकाऱ्यांनी आणि महाराजांच्या भक्तांनी ते महाराजांच्या चरित्राबद्दल आणि महाराजांच्या उत्सवाबद्दल, कार्तिक महोत्सवाबद्दल सर्व माहिती दिली आहे. टीव्हीचा आणि मोबाईलचा युग आला आहे, तर त्याच्याही पेक्षा मुलांना वर चांगले संस्कार घडण्यात यावं, संस्कार घडावे, हा एक त्या बाल संस्कार शिबिराचा आमचा उद्देश असतो. त्या माध्यमातून मुलांना श्लोक, त्याच्यानंतर महाराजांचं प्रार्थना, महाराजांचं चरित्र किंवा आपल्या सनातन धर्माबद्दल त्या छोट्या छोट्या मुलांना, या नवीन पिढीला माहिती व्हावं, हा उद्देश असतो. वयोवृद्धांचा सत्कार करतो. त्याचप्रमाणे या उत्सवाचा उद्देश म्हणजे फक्त एक धार्मिक विधी करण्याचा हा नाही राहत, जनसेवा, लोकसेवा, समाजसेवा हा सुद्धा आमचा एक उत्सव, एक महत्वाचा उद्देश आहे. मेन म्हणजे आमचे जितूभाऊ तुपकर यांनी कोरोना काळामध्ये खूप मंडळाच्या माध्यमातून सेवा दिली. बाहेरगावचे जे लोक ज्यांना आपल्या गावी म्हणजे बाहेरगावी पुण्यावरून, मुंबईवरून वगैरे किंवा परप्रांतामध्ये नोकरी मजुरी करत होते, ते लोक आपापल्या गावाला जाण्याकरता पैदल आपल्या गावी जात होते, कारण वाहतुकीची काहीच सोय नव्हती. तर अशा वेळेस आमच्या मंडळाला पोलीस स्टेशन कडून किंवा बाकी इतर लोकांकडून फोन यायचे की बा तिथून 200 लोक येऊन राहिले, 50 लोक येऊन राहिले, 100 लोक येऊन राहिले आणि त्यांना आणि उपाशी आहे, ते छोटे छोटे मुलं बाळ हे आहे. तर मग आमच्या मंडळातून रात्री बेरात्री एवढ्या लोकांकरता आलू भात किंवा भाजी पोळी किंवा जे काही आमच्याकडून जसं शक्य होत होतं तसं आम्ही हे करून त्या लोकांना गावाच्या शिवेवर त्यांची तिथं जेवणाची व्यवस्था करत होतो. अन्न पाणी देऊन आम्ही त्यांची रवानगी करत होतो. कोरोना काळामध्ये प्रत्येकाला माहिती आहे काय परिस्थिती होती. त्याकरता आम्ही देवस्थानतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेतले. गरजू लोकांना त्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची खूप मदत झाली, बरेचसे प्राण वाचले. शेवटी मी एवढंच सांगेन, या महाराजांच्या जे हे उत्सव कमिटी आहे किंवा हे जे बालगोपाळ सर्वजण आहे, आमच्या पूर्वजांपासून आजही एकच उद्देश आमच्या मनामध्ये आहे. कारण आम्ही पहिले बालक, छोटे मुलं घडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यांना धर्माची आवड, शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून बालसंस्कार शिबिर घेतो. मोठ्यांच्या बाबतीत म्हणायचं झाल्यास, कारण काय, माणसाला दगडात देव दिसला, गायीमध्ये माता दिसली, पण माणसात माणूस दिसला नाही. म्हणून या देवस्थानच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत आहोत की माणसात माणूस दिसला पाहिजे. ज्या दिवशी तो माणसात माणूस त्याला दिसायला लागेल त्या दिवशी
या देशाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, या कुटुंबाचा, या सर्व गावाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटते. जय पुरुषोत्तम. पुरुषोत्तम महाराज की जय.